काही दिवसांपूर्वी अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या ड्रीम लाइनर बोईंग 787 विमानाच्या दुर्घटनेनं सगळ्यांना हादरवलं। गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींसह अनेक प्रवाशांचा या अपघातात अंत झाला। हवेतून खाली कोसळणारी स्वप्न, अपूर्ण राहिलेल्या इच्छा आणि मागे राहिलेल्या आठवणी या सगळ्याने मन सुन्न झालं। पण हा धक्का ताजा असतानाच आणखी एक हृदयद्रावक घटना उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात घडली। एक हेलिकॉप्टर जे भक्तांच्या आशा आणि विश्वास घेऊन केदारनाथच्या दिशेने निघालं होतं, ते गौरीकुंडच्या जंगलात कोसळलं आणि एकाच कुटुंबाचं सगळं विश्व उद्ध्वस्त झालं। जीवनाचं गमक असं आहे की आपण कितीही नियोजन केलं तरी नशिबाच्या पुढे कोणीच टिकत नाही। कधी सुखाची लाट उसळते तर कधी दुःखाचा मारा असा काही येतो की माणूस हतबल होऊन जातो। असाच एक मारा यवतमाळच्या वणी गावात राहणाऱ्या जयस्वाल कुटुंबावर कोसळला। चारधाम यात्रेच्या पवित्र उद्देशाने निघालेलं हे कुटुंब कधीच परत न येण्यासाठी गेलं। नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये। 15 जून रविवारची पहाट उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गौरीकुंड परिसरात एक हेलिकॉप्टर कोसळलं। आर्यन एव्हिएशन कंपनीचं हे हेलिकॉप्टर केदारनाथहून गुप्त काशीकडे परतत होतं। खराब हवामान आणि कमी दृश्यमानतेमुळे पायलटचं नियंत्रण सुटलं आणि हेलिकॉप्टर गौरीकुंड सोनप्रयागच्या जंगलात कोसळलं। या भीषण अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला। यात यवतमाळच्या वणी गावातील जयस्वाल कुटुंबातील 3 जणांचा समावेश होता। राजकुमार जयस्वाल वय 42, त्यांची पत्नी श्रद्धा जयस्वाल वय 34 आणि त्यांची 2 वर्षाची चिमुरडी काशी जयस्वाल। जयस्वाल कुटुंबीय 12 जून रोजी वणीहून चारधाम यात्रेसाठी निघाले होते। त्यांच्या सोबत इतर नातेवाईकही होते। 2 हेलिकॉप्टर मधून त्यांचा प्रवास सुरू होता, पण नियतीत काही वेगळंच लिहिलं होतं। गौरीकुंड परिसरात दाट धुकं आणि जोरदार वाऱ्यामुळे हेलिकॉप्टर भरकटलं। पायलट कॅप्टन राजवीर सिंग चौहान यांनी शर्थीने हेलिकॉप्टरला घाटीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण काळाच्या पंजातून कोणी सुटलं नाही। हेलिकॉप्टर कोसळलं आणि त्यात 7 जणांचा अंत झाला। यात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तराखंड मधील प्रवासी होते, जे एकमेकांचे नातेवाईक होते। वणी गावात जयस्वाल कुटुंबाला सगळे राजा या नावाने ओळखायचे। राजकुमार जयस्वाल हे धार्मिक आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असायचे। वणीतील अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असे। नुकतंच त्यांनी पंडित प्रदीप शर्मा यांच्या शिवमहापुराण कथेचं आयोजन केलं होतं। कट्टर शिवभक्त असलेल्या या कुटुंबाने आपल्या मुलीचं नावही काशी असं ठेवलं होतं। काशीला घेऊन तीर्थयात्रेला जाण्याचं त्यांचं स्वप्न होतं, पण हे स्वप्न अपूर्ण राहिलं। 2 वर्षाची काशी आई वडिलांसोबत बाबा केदारनाथच्या दर्शनाला निघाली होती, ती या अपघातात काळाच्या मिठीत गेली। या अपघाताची बातमी वणी गावात पोहोचतात सगळीकडे शोककळा पसरली। जयस्वाल कुटुंबाच्या घरी शोकाकुल वातावरण आहे। त्यांचा मुलगा विवान, जो सुदैवाने पांढरकवडा येथे आजोबांकडे होता, तो या प्रवासात सोबत नव्हता, पण आता त्याच्यावर आई वडील आणि लहान बहिणीच्या आठवणींसोबत जगण्याची वेळ आली आहे। केदारनाथ यात्रा ही भक्ती आणि श्रद्धेचं प्रतीक आहे। दरवर्षी हजारो भाविक हेलिकॉप्टरने बाबा केदारनाथच्या दर्शनाला जातात, पण गेल्या काही वर्षात या मार्गावर हेलिकॉप्टर अपघातांचं प्रमाण वाढलं आहे। गेल्या 12 वर्षात 14 हेलिकॉप्टर अपघात झाले, ज्यात 33 जणांचा मृत्यू झाला आहे। यंदाच्या यात्रा हंगामात हा 3रा अपघात आहे। यापूर्वी 7 जूनला एका हेलिकॉप्टरला तांत्रिक बिघाडामुळे आपत्कालीन लँडिंग करावी लागली होती, तर 8 मे रोजी गंगोत्री मार्गावर झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला होता। खराब हवामान आणि दुर्गम भूभाग यामुळे केदारनाथ मार्गावर हेलिकॉप्टरचं संचालन नेहमीच आव्हानात्मक राहिलं आहे। यंदाच्या हंगामात गौरीकुंड परिसरात दाट धुकं आणि जोरदार वारा यामुळे हेलिकॉप्टरला नियंत्रण ठेवणं कठीण झालं। स्थानिक प्रशासन, NDRF आणि SDRFच्या पथकांनी तातडीने बचाव कार्य सुरू केलं, पण कोणालाही वाचवता आलं नाही। या घटनेनं अहमदाबाद लंडन विमान अपघाताची आठवण करून दिली। 12 जून रोजी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलेलं एअर इंडियाचं विमान अवघ्या काही मिनिटात कोसळलं होतं। त्यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह अनेकांचा मृत्यू झाला। हवामान आणि तांत्रिक बिघाड यामुळे झालेल्या या दोन्ही दुर्घटना माणसाच्या नियतीवरील मर्यादांचं दुःखद स्मरण करून देतात। जयस्वाल कुटुंबाची ही कहाणी आपल्याला एकच गोष्ट शिकवते, आयुष्य क्षणभंगूर आहे। आज आपण जे स्वप्न पाहतो ते उद्या पूर्ण होईलच याची खात्री नाही, पण तरीही विश्वास आणि भक्तीच्या बळावर माणूस पुढे जात राहतो। जयस्वाल कुटुंबाने आपल्या मुलीचं नाव काशी ठेवलं, तिला काशीला घेऊन जाण्याचं स्वप्न पाहिलं,
पण नियतीने त्यांचं स्वप्न भंग केलं. आता वणी गावात फक्त त्यांच्या आठवणी आणि त्यांच्या धार्मिक कार्याची साक्ष उरली आहे. या दुर्घटनेनंतर प्रशासनाने हेलिकॉप्टर सेवांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याची गरज आहे. तुम्हाला काय वाटतं? जयस्वाल कुटुंबाच्या या हृदयद्रावक घटनेबद्दल तुमचे विचार काय आहेत? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.